तर आताच्या क्षणाची मोठी बातमी बिहारच्या बांकीपूर पोटनिवडणुकी संदर्भातली ही बातमी आहे। बिहारच्या बांकीपूर विधानसभा जागेच्या पोटनिवडणुकीनं देशभरात आणि राज्यात राजकीय लक्ष वेधून घेतलेलं आहे। बांकीपूरमध्ये पोटनिवडणूक जनसुराज पार्टीचे प्रशांत किशोर यांनी विजयी आघाडी मिळवलेली आहे। भाजप या ठिकाणी पिछाडीवर असल्याचं समजतंय। जनसुराज पार्टीचे प्रशांत किशोर आघाडीवर आहेत। बिहारच्या बांकीपूर विधानसभा पोटनिवडणुकी संदर्भातली एक मोठी अपडेट आपण पाहतोय। संपूर्ण देशभरात या निवडणुकीनं लक्ष वेधून घेतलंय। जनसुराज पार्टीचे प्रमुख जे आहेत प्रशांत किशोर आता आघाडीवर आहेत, तर भाजपचे नीरज कुमार पिछाडीवर असल्याचं समजतंय। भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी राज्यसभेत प्रवेश केल्यानंतर ही जागा रिक्त झाल्यामुळे ही पोटनिवडणूक झाली आहे आणि त्यानंतर आपण पाहतोय बिहारच्या बांकीपूरमधून किशोर यांची विजयी आघाडी असल्याचं पाहायला मिळतंय। तर भाजप या ठिकाणी पिछाडीवर आहे। भाजपला एक मोठा धक्का पाहायला मिळतोय। 1995 पासून भाजपच्या ताब्यात असलेला हा बालेकिल्ला भेदल्यास आता जनसुराज्य हा राज्यातील प्रमुख तिसरा पर्याय म्हणून प्रस्थापित होईल असंही म्हटलं जातंय। ये विधायक बनाने का चुनाव नहीं है, ये भाजपा के केंद्रीय नेतृत्व को ये संदेश देने का एक प्रयास है बिहार की जनता के द्वारा। भाजपा ने चुनाव जीतने के बाद यहाँ पर एक अपराधी प्रवृत्ति के आदमी को, एक गलत चाल चरित्र के चेहरा वाले व्यक्ति को बिहार का नेतृत्व दिया है। बिहार के लोगों को स्वीकार्य नहीं है। आपण पाहतोय बिहारच्या बांकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये आता जनसुराज पार्टीचे प्रमुख प्रशांत किशोर आघाडीवर आहेत, तर भाजपाचे नीरज कुमार पिछाडीवर असल्याचं समजतंय। भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी राज्यसभेत प्रवेश केल्यानंतर ही जागा रिक्त झालेली होती आणि त्यानंतर या ठिकाणी पोटनिवडणूक झाली आहे, ज्यामध्ये भाजपला एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे। तर या संदर्भात आपण बातचीत करूया साम टीव्हीचे संपादक निलेश खरे यांच्यासोबत। सर, आपण पाहतोय बिहारच्या बांकीपूर मधून आता प्रशांत किशोर विजयी झालेले आहेत। भाजपला एक मोठा धक्का या ठिकाणी बसलेला आहे। निश्चितच भाजपचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत नितीन नवीन, त्यांचा हा मतदारसंघ आहे। नितीन नवीन आणि त्यांचे वडील हे या मतदारसंघातून साधारण 35 वर्ष सातत्यानं निवडून येत होते। हा भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता आणि भाजपचा पहिल्यांदा मुख्यमंत्री हा बिहारमध्ये बसला आणि त्यानंतर होणारी ही पहिली निवडणूक आहे आणि त्या निवडणुकीमध्ये भाजपच्या वाटेला अशा स्वरूपाचा पराभव सामोरा जावं लागणं हे अत्यंत दयनीय अशा स्वरूपाचं चित्र जे आहे ते भाजपसाठी निर्माण झालेलं आहे। आणि इतकंच नाही तर आरजेडी जो परंपरागत असा प्रतिद्वंद्वी या मतदारसंघामध्ये तोही पूर्णतः गारद झालाय अशा स्वरूपाचं चित्र आहे। प्रशांत किशोर यांची या ठिकाणी विजयी घोडदौड ही निश्चितपणे संकेत देते की बिहारमध्ये एक नवा नेता हा उदयाला येतोय। नितीश कुमार यांच्या दिल्लीत जाण्यानंतर आणि त्यांचा मुलगा मंत्री झालेला असला तरी नितीश कुमारांचं राजकारण हे बिहारमध्ये संपलंय असं चित्र आहे आणि त्यामुळे त्यांची जागा आता प्रशांत किशोर घेणार का हा मूळ या ठिकाणी प्रश्न तयार होतोय। इतकंच नाही तर सम्राट चौधरी जे बिहारमध्ये मुख्यमंत्री आहेत आता भाजपचे, त्यांच्यासाठी ही पहिली आणि प्रतिष्ठेची निवडणूक होती आणि सम्राट चौधरी यांच्यासाठी हा अत्यंत मोठा धक्का म्हणून या पराजयाकडे बघितलं जात आहे। भाजपसाठी म्हणून हा पराजय मोठा धक्का मानला जातोय। मात्र ही परिवर्तनाची सुरुवात आहे का, जेनझी आंदोलनाचा परिणाम आहे का म्हणूनही याकडे बघितलं जात आहे। नक्कीच सर, आपण पाहतोय भाजपला एकामागून एक मोठे धक्के पाहायला मिळत आहेत। आधी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा असल्याने आता आपण पाहतोय बिहारच्या बांकीपूर मधून एक मोठा धक्का बसलेला आहे। अर्थात सर, जेनझींच्या आंदोलनाचा भाजपला इथे मोठाच धक्का बसलेला आहे असंच म्हणावं लागणार आहे। निश्चितच एक अशा स्वरूपाची चर्चा आहे, मात्र स्पष्ट चित्र आता आपण असं म्हणणं की जेनझीच्याच आंदोलनानं हा विजय झालाय किंवा भाजपचा पराजय झालाय हे थोडं घाईचं होईल।
आकडेवारी आणि आकडेवारीवर नजर टाकल्यानंतर आणि तिथलं पूर्ण चित्र समजून घेतल्यानंतर आपण हे म्हणू शकू. मात्र सध्या तरी भाजपसाठी एक मोठा धक्का म्हणून जनसुराजच्या किंवा प्रशांत किशोर यांच्या विजयाकडे बघितलं जात आहे. सर, एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की भाजपचे राष्ट्रीय नेते आणि खरं तर यंत्रणा संपूर्णतः या प्रचारासाठी मैदानात उतरलेली होती, तरी देखील हा गड ढासळलेलाच आहे. भाजपच्या रणनीतीमध्ये कुठे काय चूक झाली आहे? म्हणजे अँटी इन्कम्बन्सी ही राष्ट्रीय पातळीवर खूप मोठ्या प्रमाणावर तयार झाली आहे आणि त्या अँटी इन्कम्बन्सीचा फटका हा मुख्यतः या ठिकाणी बसतोय का? पेट्रोलचे वाढलेले दर, E20चा मुद्दा असेल किंवा पेपर लीक. बिहारच्या दृष्टीने पेपर लीक हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे, कारण तिथले विद्यार्थी खूप मोठ्या प्रमाणात UPSC MPSCची तयारी करत असतात आणि त्यांना त्यांच्या कुटुंबियांना असलेला तो जो धक्का होता किंवा त्या पूर्ण नीटच्या परिस्थितीमध्ये झालेलं लीक जे होतं ते सर्व कुटुंबाला हानिकारक होतं आणि त्यातून हे परिवर्तन झालंय का अशा स्वरूपाचं निश्चितपणे विश्लेषण होऊ शकतं. मात्र आकडेवारी जोपर्यंत स्पष्ट येत नाही, त्यातून लोकांच्या प्रतिक्रिया कळत नाही, तोपर्यंत असं म्हणणं योग्य ठरणार नाही. पण निश्चितच बिहारमध्ये वातावरण बदलतंय याचे हे संकेत आहेत. नक्की सर, धन्यवाद या संपूर्ण विश्लेषणासाठी. तर आपण पाहतोय बिहारच्या बांकीपूरमधून प्रशांत किशोर यांचा विजय झालेला आहे. भाजपला एक मोठा धक्का बिहारमध्ये बसला आहे.